आतापर्यंत देव कुणालाही सापडलेला नाही, तसा मिळतच नाही देव. देवाकडे जाण्यासाठी एकमेव साधन कुठलं असेल तर ती संत आहेत, त्याच्याशिवाय आतापर्यंत कुणालाही प्राप्त झालेला नाही. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. शेवटच्या कडव्यात पैठणचे मालक सांगतात, आपल्या अंतकरणातल्या इच्छा, कल्पना, भावना, मनोरथ हे पूर्ण मात्र संत करतात. एक जणाने विचारलं, का हो जी संत देवाचं भजन करतात, मग संतांपेक्षा देव तर मोठा आहे, मग देव का मनोरथ पूर्ण करत नाही? तर देव मनोरथ पूर्ण याच्याकरता करत नाही, तो तुमचा बायोडाटा बघते. मग ते बायोडाटा बघते. भजन कर तू पण माळ एक गळ्यात, भजन कर तू पण चांगलं किती वागतो, नियम सांभाळतो का, नुसतं दाखवू नको लोकांना भजन करायचं. हा बायोडाटा बघणार तो. दयेच्या माणसावर अडचण आल्याच्या नंतर माणूस कुठेही वाकत असतो, देवापुढं वाकत असेल, पण देव त्याची पत्रिका बघतो आणि त्याच्या पत्रिकेत सगळा प्रारब्धाचा होरा बघत असतो आणि त्या प्रारब्धानुसार जगाचा मालक त्याचं करत असतो. असं जर प्रारब्ध देवाला चुकीला असतं तर पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात बिना चप्पलचा 14 वर्ष 27-28 दिवस फिरलाच नसता. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्म देव नाही प्रारब्ध बदलू शकत. प्रारब्ध बदलायची ताकद, कधी कधी प्रारब्धाची पत्रिका चुरगाळा करून फेकून द्यायची ताकद, ती फक्त संतात आहे. विठाला विठाला. शेवटच्या कडव्याचा एक मुद्दा तुमच्या पुढे मांडतो आणि मग पहिल्याकडे येतो. देव नाही प्रारब्ध बदलू शकत, मनोरथ पूर्ण करण्याची ताकद देवात नाही. यांचं पत्र न्यावं लागतं संतांचं. संतांचं पत्र देवाकडे नेलं की मग मात्र देव ऐकतो. एका बाईचे मालक आजारी पडले होते. शेवटचा पुरावा सांगतो मग पुढे येतो की मनोरथ कसे पूर्ण करतात संत. मालक आजारी पडले त्या बाईचे. संक्रांत काही दिवसावर आलती. बाईची मानसिकता अशी, या संक्रांतीला आपण वाण द्यावं, पण तिच्या लक्षात आलतं ही संक्रांत आपली होत नाही, आपले मालक आपले वाचत नाहीत, असं लक्षात आलं तिच्या. पण ती बाई सामान्य नव्हती. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात आणि तो जगाचा बाप तिचा भाचा आहे, ती त्याची आत्या आहे. आणि तिने विचार केला, एवढा मोठा जर आपला वशिला असेल तर आपण त्याला आमंत्रित करावं. बोलून घेतलं देवाला. भगवान जी, देवाच्या ते आवडीचं घर होतं. देवाच्या आवडीचं का घर होतं सांगू? त्या घरातली प्रत्येक व्यक्ती भजन करीत होती. प्रत्येक व्यक्ती. त्या घरातली लोकांनी परिस्थिती चांगली असल्यावर भजन केलं, परिस्थिती मध्यम असल्यावर भजन केलं आणि परिस्थिती कायमची खाली गेल्यावर पण भजन केलं. म्हणजे वनवासात पण भजन केलं. पाहती पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, त्या देवाचे आठवे, अरे त्या देवाचे आठवे, ते परे त्या देवाचे. पाहते पांडव अखंड वनवासी, परे त्या देवाचे आठवे, परे त्या देवाचे आठवे. पाहते पांडव अखंड वनवासी, परे त्या देवाचे आठवे, परे त्या देवाचे आठवे. आणि भजन करणाऱ्या लोकांना शास्त्र वेद पुराण सांगते, पंढरपुरातला मालक मानतोय. माझे भक्त गाती नारदा मी उभा तेथे,
जिथं ज्याचं भजन चालू आहे तिथं तो आहे. मग भजन करणारं घर असल्यामुळं अगोदरच त्याच्या आवडीचं घर आहे आणि नाते जवळचे येतं, रक्तातलं सुद्धा नातं आहे. आमंत्रण केल्याबरोबर ब्रह्मांड नायक प्रगट झाले. काय काम आहे? काही नाही कन्हैया, बघ रे तुझ्या आत्ते मामा नाहीत थांबत. बघितली परिस्थिती अत्यंत नाजूक होती, टोकाला गेली ती परिस्थिती, शेवटचं टोक होतं. आता नेमकं काय काम आहे तुमचं? काही नाही, ही संक्रांत झाली पाहिजे रे, याच्या व्यतिरिक्त नाही मागत. मला माहीत आहे त्यांचं आयुष्य सरत आलंय, पण एवढी संक्रांत व्हावी अशी इच्छा आहे माझी. मनोरथ सांगते, ब्रह्मांडाच्या मालकाने संदेश यमाला केला. अप्पा यमाला केला. आता त्यानं बोलल्यावर काय, यम काय ऐकत नाही त्याचं. यमराज जी म्हणे, मी सध्या इंद्रप्रस्थात आहे. हस्तिनापूरला नव्हते, इंद्रप्रस्थात होते. महाभारत वाची जा जरासं. मी इंद्रप्रस्थात आहे सध्या. जी काय काम आहे प्रभू? काही नाही म्हणे, पंडू राजा थोडे थकलेत, आजारी आहेत. काही नाही म्हणे, उद्या जाणार आहेत, तुम्ही जाऊच नका. आजच्या दिवस तिथंच थांबा आणि तुमच्या आत्ते मामाची अंत्यविधी करून जा. भगवंताला ऐकायला कसं तरी वाटलं थोडंसं. आणि देवानं सांगितलं, काही जमल का रे यमराज? नाही म्हणे, नाही जमत, आपल्याच्यानं काही चालत नाही, जमत नाही म्हणले. ठीक आहे म्हणले, त्यांचा मृत्यूचा फॉर्म जरा खाली घालणं. मोठ्या लोकांचं ऐकल्यावर तसं देवाला वाटलं, मोठ्याचं ऐकल्यावर मोठ्याचं चलतंय ना, चलतंय. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. काय परंपरेचा उत्सव चालू आहे. साध्या परिस्थितीत उत्सव होत राहतोय, चार लोकांना माहिती होतंय, माय मावल्यांना माहीत नसतंय, पेपर सगळ्यांकडे नसते, व्हॉट्सअप सगळ्याकडे नसते. आणि या देवाला वाटलं आपण मोठे आहेत, आपलं काही वजन चलतं मोठ्याल्या लोकांचं वजन. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैशाला किंमत असते, किंमत आहे पैशाला. यमन सांगितलं तरी चलत नाही, नाही चलत म्हणले काही वजन. ठीक आहे म्हणले. आत्याबाई माफ करा, मामा उद्या दुपारी जाणार आहेत. काय वाटलं असेल त्या बाईला? मालकावर अतूट प्रेम करणारी बाई होती ती. त्या अशी नव्हती नुसतं भजन करायचं, नवऱ्याचे कपडे कळकट, तेल अंगाव पडल्यावानी, अशी नव्हती. अशा लय असत्यात. भजन म्हणायला नंबर 1 ची बाका, नवऱ्याचे कपडे म्हणले 3 दिवसाली एकदा धुते. तुकाराम महाराजाची चुलतीची. अशी नव्हती ती, अशी नव्हती. दुःख वाटलं. ठीक आहे कृष्णा, काय प्रारब्धात असेल ते होईल. हसो. भगवान निघून गेले. कन्हैया जाता तुम्ही? होय. उद्या जाणार आहेत म्हणे. पूर्ण करती मनोरथ सांगतोय. संत मनोरथ पूर्ण करतात. कीर्तन संतांच्या मंदिरात आहे. उद्या 12-12:30 वाजता जाणार आहेत म्हणे. आणि कन्हैया तू जातोस? आत्याबाई घेऊन येतो, लक्ष्मीला घेऊन येतो, अजून काही घेऊन येतो, संध्याकाळी येतो परत. रात्रभर आपल्या मालकाच्या पायापाशी बसून बाई. काय माहिती आहे का, शास्त्र म्हणेल ते सांगावे, ते राज्यही तृण मानावे. चूक फार घातक असते. काय होतंय, सासूनं म्हणलेलं सून तेच पाठ करती, सुनानं म्हणलं की नात पाठ करते, आमकं पाठ करते, ते लागूबाई लागू सगळं लागत राहते. एकाची चूक परमार्थाला घातक ठरत असते. गाडी किती भारीची असू द्या, 10 माणसं गाडीत बसले, एशी गाडी, शिंदे सर, सुभाषराव एशी गाडी, आणि 1 जणाचा पाय भरला घाणीनं, 9 जणांचे पाय चांगले आहेत, एकाचाच पाय घाणीनं भरला, खांडेकर साहेब सगळ्याला वास येतो, सगळ्याला वास येतो. एकाची चूक करायची नाही.
हा, बाकीचे स्टेज आहेत बाकीचं म्हणायला, इथं नाही म्हणायचं, गरज नाही. मला सांगायचा एक मुद्दा की हा पाळणार असणारी बाई सुद्धा हुशार असेल. वल्ली आनाया गेले मारुवती, जिवंत केले उर्मिलापती. मला सांगा, मारुतीरायची कृपा 4 सुनार झाली. लक्ष्मण वाचले असते का मारुतीराय नसते तर? पूर्ण करीती मनोरथ. मग मनोरथ पूर्ण करण्याची ताकद संतात आहे, म्हणून मालक म्हणतात या संताशिवाय देवाची प्राप्ती नाही. त्याचा एक पुरावा सांगतो तुम्हाला. मग संत कोणालाही भेटो, जातीचा संबंध नाही बरं. जातीचा जात लय लांब सोडून द्या, हो लांब सोडून द्या. राक्षस प्रल्हाद कोणाच्या कुळातले? राक्षसाच्या कुळातला प्रल्हाद. लहानस पोरग वया लेकरासारखं, लहानस लय पक्वात गोड वाजत आहे, किती बारीकस आहे. आता आपल्याकडं मस्त झालंय पोरग, छान आहे की नाही केदार? छान पोरग झालं. त्याची गुरुजी चांगले, तिथं जवळच त्यांचं आता संस्थान आहे, नरोडे गुरुजींचं चांगले. अशी लोक जवळ आले की आपलं काम होतंय. म्हणजे सप्ताह काही असला जवळ की त्यांच्याकडे असे खूप विद्यार्थी असतात ना, आणता येते आपल्याला चांगली व्यक्ती. मस्त मस्त. हे रामचा मुलगा आहे, हो. हे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला, बापापेक्षा जास्त वाजित येते. त्याच्या बापाला इतकं येत नाही. आता तोंडाव म्हणाल मला ते माघारी धुणं धुवाचा नाद नाही ना. विठाला विठाला आम्ही माळसापूरमध्ये पाहिलं होतं. कालच नाना म्हणले रोयण्याचे ते पोरग बरोबर, मग तुला फोन लावला राम. आम्ही चांगलं वाजित आहे. केदार महाराज आले आज, छान. येत जा महाराजा 2 शेवेला येत जा. मी बी 2च जाग्यावर येतो, ऋषी पंचमीन हे, मग नसतो कुठले मठे चिटकत. विठाला विठाला प्रल्हाद राक्षसाच्या कुळातला. घरगुती जरा शिक बाचाबाची झाली. एक सांगू का तुम्हाला, सहजासहजी आतापर्यंत जगात कोणालाच काही भेटलं नाही. काही ना काही कुरापत झाल्याच होते. महाराज पितृ आज्ञेच्या बाबतीत प्रभू रामचंद्राचं पुराणात वर्णन केल्या जातंय. काही जर विरोधात गेली नसती तर पितृ आज्ञेचं काय प्रमाण होतं तिथं? घडणं का नाही जर कुरापत? तिनं काय राज्य भरताला मागावं, जष्टाला दुरी दिगंतरी काय धाडावं मागावं, आणि प्रभू रामचंद्रानं तयार व्हावं. ती जर अहो प्रभू रामचंद्र कौशल्याच्या अगोदर तिच्या पाया पडेत. पुराणानं विचारलंय, शास्त्राने विचारलंय, ऋषीमुनींनी विचारलंय, ज्या आईनं तुम्हाला बिना चपलाचं पाठीलंय तिच्या कसं काय पाया पडे? तिच्यामुळेच मला पितृआज्ञा पालन करण्याचा योग आलाय. अशी लोक असतात, तो काही लोक असतात. प्रल्हाद आला, मला वाटतं सुरुची आणि सुनीती 2 पत्न्या होत्या ना उत्तानपादाला. 2 पत्न्या, सुरुची आणि सुनीती. सुरुची आणि सुनीती. सु म्हणजे चांगली, नीती म्हणजे आचरण. सु म्हणजे चांगली, नीती म्हणजे टकले अन्न आचरण. सुरुची, सु म्हणजे चांगली, रुची म्हणजे चवच ना. हो, जिला फक्त चवच, तळताना भजे खाती. हो, तळतानाच भजे खाल्ले 2-3 छटाक. म्हणलं कस काय खाल्लेस तू? पाहुणे जेवायचे राहिलेत. नाही म्हणे, मग चविष्ट झाले का नाही पाहिले, पोट भरूस तर आणलेच. अशी सुरुची नाही, सुनीती, नीती. आणि भारताच्या स्त्रीची ओळख नीती संपन्न स्त्री म्हणून आहे. या पवित्र देशातल्या स्त्रीची जी ओळख आहे का खांडविकर साहेब, नीती संपन्न स्त्री आहे. राजा गोपीचंदाच्या स्त्रिया झोपीत पदर पडू देत नव्हत्या. झोपीत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी 5 महिलांचं चरित्र वाखाणलं. 5 बायकांचं चरित्र वाखाणलं. त्याच्यातले 2घींचे नाव सांगतो. एक गोपीचंदाची स्त्री आणि एक सीता. 3 घरी गेल्यावर पहा. बघा जा, अशा बघा जा. आहेत तुमच्याकडे, नातवाईकडे, पोरायकडे,
पप्याच्या बापाकडे आहेत, पण पप्याच्या बापाच्या मोबाईलला लॉक असते, ते लॉक उघडून तुमच्या हातात देत नाहीत. कधी कधी चांगलं पाहापुरतं देत जाय म्हणा, तो अगरदा काही पाहत नाहीत आम्ही, पण चांगलं पाहायला देत जाय. बघा त्याच्यावर अजून कोण होत्या त्या 2-3. तर सीतेच्या समोर ज्या वेळेला मारुतीने ना अंगठी टाकली होती का, अंगठी मुरकुट्यांना, तर त्या अंगठीत सीतेनं सोनं नाही पाहिलं, अंगठीत राम बघितले आणि तेचा आचळू सरसावला. पैठणच्या मालकाचं वाक्य, तेचा आचळू सरसावला. नाथ भागवतात वही शोधा घरी गेल्यावर, तेचा आचळू सरसावला. या देशाची स्त्री नीतिसंपन्न आहे, चारित्र्य संपन्न आहे, आचरणशील आहे, पवित्र आहे, म्हणून या देशाची ओळख आहे, म्हणून या देशाची ओळख आहे. शिकागोच्या परीक्षेमध्ये स्वामी विवेकानंदांनी प्रत्येक स्त्रीला माय म्हणावं. काय नाविन्य आहे देशाचं, काय नाविन्य, किती मोठा अधिकार आहे. आचरण स्त्रीची पावर किती मोठी लक्षात घ्या. कनकाबाई नावाची स्त्री पंढरपूरला गेली, कनकाबाई नावाची स्त्री पंढरपूरला गेली, पंढरपूरला. आणि कनकाबाई नावाची स्त्री पंढरपूरला गेल्याच्या नंतर पंढरपुरातला मालक तिला आई म्हणला, कनकाई, गजमल दादा कनकाई म्हणला. तर बाईच्या लक्षात आलं हे तर बोलत नाही, ते कसं बोलन, ते येणं आहे का कोणाला बोलायला. आणि पुढचा पती नवरा कनका म्हणील, आई कसा म्हणील, आणि मागच्याला माझं नाव काय माहिती, मग मला कनकाई कोण म्हणतंय, याच्यासाठी स्तब्ध राहिल्या. तर नवऱ्यानं समोरून खुनिलं, कनका अगं तेच म्हणते. ओळख काय या देशाची स्त्री, ओळख काय, ओळख काय. म्हणून तुम्हाला सांगतो, भंगार ऐकत जाऊ नका, भंगाऱ्याचे सांगितलेले वृत्त पण ऐकत जाऊ नका. हो, अख्खा अधिक महिना उपवास, अख्खा श्रावण महिना उपवास, हेमोग्लोबिनची लेवल 7, आथरून करून झोपली, पप्याचा बाप खिचडी करू करू खालाय. हो, तुझ्या उपासाचं सोंग आहे. हो, त्याला खिचडी करावं लागायली, आणि ते त्याला खाच्या आधी म्हणते तो तोंड कसं सपळलंय, खाय बरं गरम गरम एक प्लेट. या अधिक मासन श्रावणातल्या उपासन तुम्हाला पुण्य नाही दिलं, गथुडं पडलं पापाचं डोक्यावर तुमच्या. विठाला विठाला नेहमी सांगत असतो, नवऱ्याची मान जर उंच ठेवायची असेल तर त्या घरची बाई बलशाली पाहिजे, त्या घरची बाई शक्तिशाली पाहिजे, त्या घरची बाई बलवान पाहिजे. नवऱ्यानं 4 माणसं घरी आणले, 4 काय आणता, 10 आणा, नाही दुसरा स्वयंपाक झाला तर करते पिठलं पोळी. पण हीच उपासानं झोपल्या नवरा म्हणतो मग मी सप्ता छाप, कुठं सप्ता चालू आहे तिथं मीच जातो टप्पू आणायला. हो, ह्योच फिरायला सप्तेन काय घरी नेतो, ती झोपली उपासानच. नाही काय काही उपास धरायचे नाही असे बाकीचे. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे सांगते ते उपास धरायचे वारकरी संप्रदायातल्या लोकांनी. हा विठाला त्याचा भाव व्यक्ती तितक्या प्रकृती कोणाला काय आवडत ते ठरवा, पण या संप्रदायात बाकीचा गर्दा सांगितलं नाही. असो, ती कनकाबाई नावाची स्त्री गेली इथपर्यंत. मग सांगतो आम्ही इकडचं प्रल्हादाचं सांगतो पुन्हा. या देशाची ओळख स्त्री फार मोठी, घरची घरी कुरापत झालती बायकायची. प्रल्हादाच्या घरची इकडं कनकाबाईकडे आलो, आणि विटेवरचा मालक कनकाई म्हणतो, काय प्रभू, काही नाही कनकाई, ए आई तुला काय पाहिजे ग. या देशाची स्त्री किती भारदस्त लक्षात ठेवा. तर त्या कनकाबाईनं पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, मला काय देऊ नकोस, मी काय मागायला नाही आले तुला. भगवान म्हणले, अगं माग ना, नकोय देवा, नकोय मला, काही नकोय ना, नकोय मला. अगं आई माग ग. राग आला बाईला, आणि राग आल्या आनंद अप्पा इंजिनियर साहेब ती बाई काय म्हणली, तुलाच काही कमी पडलं असलं तर मला माग. कोणाला माहिती आहे, पंढरपुरातल्या मालकाला रागाच्या भरात म्हणली, तुलाच काही कमी असलं तर माग. यानं विचार केला, शब्द नाही खोटा हो द्याचा. उतरलं हो खाली, उतरलं खाली, आणि पितांबराची वटी केली पितांबराची विटेवरच्या मालकानं. आणि कनकाबाईला सांगितलं, माय देशील का. हो, मग 9 महिने तुझ्या पोटात जागा दी, 9 महिने
तुझ्या पोटात जागा दे. हे रामेश्वर शास्त्रीच्या लक्षात आलं. म्हणे रामेश्वर भट्ट दिला. तुका विष्णू, काय सक्षम स्त्री आहे देशाची, काय पवित्रता आहे देशातल्या स्त्रीची. आणि अशी स्त्री जिचं नाव होतं सुनीती. सुनीती, तिनं प्रसवलेलं रत्न प्रल्हाद, कुळ राक्षसाचं. राक्षसाचं कुळ होतं, राक्षसाचं कुळ आहे. मग राक्षसाच्या कुळात जन्माला आलेला प्रल्हाद. अशी कुरापत कथा भाग ज्ञात आहे श्रीमद भागवतातला. तुम्हाला पुढे सरकू, एका अरण्यात पोचला. त्या अरण्याचं नाव होतं मधु नावाचं अरण्य. ह्या मधु नावाच्या अरण्यात ज्या वेळेला प्रल्हाद गेले त्यावेळेला उगाच डोळे झाकले. काय मंत्र माहित आहे? माहित नाही मंत्र कोणता म्हणावा, काय म्हणावा, काहीच नाही. नुसते डोळे झाकले आणि अंतःकरणामध्ये देव ही भूमिका रुदित केली. विश्वाचा प्राण आखडा, विश्वाचा प्राण आखडा. त्यावेळेला नारदाच्या लक्षात आलं नेमकं काय. त्या अरण्यात नारदांचं जास्त वास्तव्य होतं. आणि नारदांनी पाहिलं तर एक चिमुकलं बालक आहे. दया आली नारदावर. आईची कृपा असेल हो, घरातली कोणाची तरी कृपा लागती. वंश कृपा, हा शास्त्र कृपा, शास्त्राची कृपा लागते, वंशाची कृपा लागते, गुरुकृपा, आत्मकृपा. वा, येती स्वात्मेन कृपा यत् पावित्र्यो जगदा निखिल प्रविष्टता. शंकराचार्यांचं वाक्य. स्वात्मकृपा अस्तित पात्रेषु. विश्वात निखिल जन्य होत असतो तो गुरुकृपा. आणि गुरुकृपा झाल्यावर काय बघायचं काम आहे तिथं. अहो, गुरुची कृपा रेड्यावर झाली. मैशी पुत्रामुखे बोलवणेस. माऊली ज्ञानोबारायचा हात पडा हो, चांगल्या साधूचा हात पडा. रेडा वेद बोलतोय, रेडा रेडा रेडा. इतकी ताकद गुरुत असते. अक्षराची कृपा सांगितली. स्वात कुलम लिखनशम वैष्णवा तत्रू यत्कृपेश पात्राम निखिलश किळजना. हा म्हणजे अक्षराची कृपा. अक्षराची कृपा झाली की ब्रह्मकन्येची कृपा होती. मग त्या तिची कृपा झाली, वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक व्हाल. मग त्यानं बोललेली जे काय तोंडातून पड, एकदा कृपा झाली रे झाली की पाहायचंच काम नाही. आईची कृपा आहे, वंशाची कृपा. कुळात सात्विक लोक असतात हो. आणि त्या सात्विक लोकांच्या कृपेने, अहो कल्पना करा, कैकशीनं काही केलेला परमार्थ, कैकशीनं थोडासा केलेला परमार्थ दोघाच्या जरी अंगावर नाही पडला तर विभीषणाच्या अंगावर पडला. आईचं पुण्य होतं. मग विभीषणाच्या अंगावर पडलेला परमार्थ सोन्याचं गाव भेटला असं हे लांबचे चिरगुट धुवू नका. एक छोटासा मुद्दा सांगतो. अख्खं गाव मारुतीरायनं जाळलं, अख्खं गाव मारुतीरायनं जाळलं. पण आईच्या कृपेने माझ्या कुळात सात्विक नाव उंच करणारा एकतरी दी, म्हणून तो विभीषण प्राप्त झाला. आणि तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची या. त्या नामाच्या ताकदीनं आपलं घर जळू दिलं नाही. असं आईची कृपा. दंचाट पुराणाचं वर्णन आहे तिथं. असो, ही सुनीती नावाची स्त्री. मुलांनी खूप सांगितलं, मला जावंसं वाटतंय. असा त्रास का? तिनं एकच सांगायचं, हे सगळं देवाच्या मनात आहे. ठेविले आनंते तैसेची राहावे. हे देवाचं त्या आनंदात. मग देव 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 हे इतकंच. थोडीफार महती तिच्याकडनं मिळाली असेल, तितकी महती अंतकरणात घेऊन मधु नावाच्या अरण्यात पोचला. आणि तिथं नारदांची कृपा झाली. डोक्यावर हात ठेवला, डोक्यावर हात ठेवला. मग काय, जगाचा मालक प्रगटला. मग कोणता शंख कानाला लावला? भगवंताकडे एक शंख आहे. 5-4 शंखाचं वर्णन आलंय. एक पांचजन्य नावाचा शंख, देवदत्त नावाचा शंख वर्णन आले शंखाचे. हो, हे रस्त्यानं किती त्या शंखाच्या नका नादी लागू. हो, महादेवाला त्यानं पाणी घालते. कशाला ह्या गारगुंडी जमा करायली द्वारका. हा, हे असे भेटले तर बघायचे, हे असं काही नाही. हा, आमक्या ठिकाणाहून आलेला रुद्राक्ष पहा. 20-25 बाया चुराडा झाल्या तिथं. काय काय असं काही होत नसतं मोठी माय, काही नाही.
त्याला वागावाच नीट लागते, तर होत असते, तर होत असते, तर होत असते. वारकरी संप्रदायात नाटकं चालत नाही. हा, अद्याप नाटकं चालत नाही. हा संप्रदाय तोडगेपूर्ण संप्रदाय नाही. हा संप्रदाय अमकं केल्यावर तसं होतंय असा संप्रदाय नाही. या संप्रदायात गहूच पेरावं लागते, मग गहू उगतेत. असा निखळ संप्रदाय. धामुखे पेरल्या गहू नाही तू ग त्या संप्रदायात. हा, ते मिळतच नाही. विठाला विठाला आमच्या घरी पोराच्या गळ्यात एक रुद्राक्ष बांधलाय. वैदाच्याच घरी गंडमाळा. पोरांना असे पेटी गिटी ते तांब्या गिंब्या सगळं जातंय. ते मला आनंद वाटला. बरं आहे निदान हे आतापासून महादेवाला पाणी घालायले, निदान पंढरपूरची वारी करते गडे. आपण मेल्यावर आपण लय महाराष्ट्रातून याला गथुडं आणून दिलंय. आता निदान हे 2-4 वाऱ्या करी जाय असो, पण रुद्राक्ष बांधला गळ्यात. तर मी आणलं चांगली गोष्ट आहे. कोणी द्याला रे? तर दारात एक गाडी आली ती, आणि त्या गाडीमध्ये एकच पाय गाईला पाठीला, ढोपराव एक पाय त्या गाईच्या असा लोंबकळलेला. ही दैवी शक्ती नाही, हे व्यंगत्व आहे. दैवी शक्ती नसती. माणसाला बोट नाहीत का 11-11? किती लोकांना दाखायचे कान 2? आपल्याकडे एक महाराज होते कबीर महाराज, त्याला 2 नाक, पुन्हा एक लोंबलेलं नाक होतं. पण गाईच्या ढोपरावर एखादा पाय येणं म्हणजे का दैवी शक्ती आहे का? काही नाही, काही नाही. तुम्हाला किती लेकरं दाखवायचे? एका बाईला जुळे लेकरं झाले, 2 तोंडन चिटकालेलीत लेकरं पाहतो ना आपण टीव्हीवर पेपरावर. ही दैवी शक्ती आहे का? नाही नाही नाही. हिला दैवी कशी म्हणता येईल? हा प्रकोप झाला ना तो. मग ती गाय दारातून चालली, हळदी कुंकू दिला असेल. आता काय भागवत नव्हते, घरच्याच रानातले गहू होते नाही का. 1-2 किलो गहू दिले आमच्या पोरायच्या माईनं. त्यानं रुद्राक्ष दिला. बाई हा रुद्राक्ष लक्ष्मी कृपा होईल तुमच्यावर. घेतला आमच्या पोरायच्या माईनं, लगे पोरायच्या गळ्यात घातला धनुच्या आमच्या. यानं पैसे येतात. मी म्हणलं पैसे येणारा रुद्राक्ष तुला कसा देईन त्यो? त्यो गहू मागायला आहे, त्यो गहू मागायला आहे. तुला पैसे येणारा रुद्राक्ष द्यायला त्याची का कॅसेट उगाळली का त्याच्या गोळ्या संपल्यात? हा, हे आमच्या घरी काही झालं नाही असं. हे सगळं तुमचं सांगायलो. विठाला ह्या लोकांनी दिलेला प्रसाद मान्य करायचा. हे देत होते, देत होते, देत होते. सद्गुरू जलाराम बाबा नावाची एक व्यक्ती आहे. तुम्ही मठ आहेत त्यांचे बघा. आळंदीला मठ आहे, पंढरपूरला मठ आहे. मी येतो प्रल्हादावा, येतो. टाईम किती झाला? संपला टाईम आपला. हाय वाजू द्या. काय होतं हे कीर्तन म्हणजे इन्कम टॅक्स भरलेलं कीर्तन. काय ताण घ्यायचा याचा? कशाला घड्याळ 5 आहे का नाही? हे मालकाची सेवा आहे. 5-10 मिनटं सरकू द्या पुढं. आणि मग ते जलाराम बाबा संतांना दिलेला प्रसाद असतो. यांना सांगतोय खऱ्या संतांना दिलेला प्रसाद. असे तर लय पडीत हो. अहो देव पण मानले नाही संतांनी आपल्या. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते. संप्रदायानं भांगाऱ्या देवायला तर फेकून दिलंय. मला लहानपणी वाटायचं वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर या पुराव्यावर जास्त बोलायचे. पण आज लक्षात येते महाराजांचं खरं होतं. महाराज ज्ञानोबाराय तुकोबारायचा पुरावा सांगायचे. हो, हरिपाठावर कीर्तन जास्त करायचे, ते नामावर जास्त बोलायचे, आपल्या संप्रदायावर जास्त बोलायचे गजमल दादा. ते त्याला भंगारा आवडत नव्हतं. हो, सद्गुरू जलाराम बाबाला त्यांच्या धर्मपत्नी जेऊ घालणारी माऊली होती. परीक्षा बघण्यासाठी भगवान शिवशंकर आले. परीक्षा बघण्यासाठी शिवशंकर महाराजाच्या रूपात आले आणि जेऊ घातलं. काय दक्षिणा देऊ? तर महाराजाला म्हणले तुझी बायकोत देऊन टाक. खऱ्या महाराजांना दिलेला प्रसाद असतोय.
असे तर कोणी प्रसाद देईल, कोणी देईल. दुकान चलत बरं का, मी टाकल्यावर चालणार नाही का दुकान? होय निळकंठ महाराज, चलत नाही दुकान. राहिलेलं आहे म्हणते 2% लोकांची रांग लागती. बाळू महाराजांना आमकं दिलं की आमकं होतंय नाही. आपल्या परिसरात दुसरीकडं कोणतंही दुकान टाका, या देशात भांगाऱ्या दुकानाला काही दिवस किंमत आहे. नंतर कुलूप लागत, कुलूप तुटत, दुकान फुकून देते नंतर. पण तवरक तो खापक्या होऊन जातो ना, तवरक तो बंबाटण्याची बंबाटण्या होतो, जळ नका नंतर तात्पुरतं चलत. पत्नी द्या म्हणे, मालकाकडे बघितलं म्हणले, त्यांनी मागितलं, जा म्हणे इच्छा असेल ते. साधूच्या रूपात आलेला देव, झोळी होती आनंद्या पगळ्यात पगलात अडकिलेली आणि दंड होता असा, कुबडी म्हणते त्याला, दंड. चालले जा माग. गावाच्या बाहेर आल्यावर रूप प्रगट केलं, माय ही झोळी धर, तुला धरी झोळी, धर धर झोळी, धर धर. झोळी देऊन टाकली, तिच्यात इतकं पीठ होतं. प्रसाद चंद्र सूर्य येत तोपर्यंत याच्यातलं पीठ संपणार नाही. आजही त्या आश्रमावर पावती स्वीकारित नाहीत. मुरकुट्यांना त्या आश्रमावर पावती नाही. वीरपूर नावाचं गाव आम्ही गेलो, तिथं ते म्हणले इथं पावती पुस्तक नाही. म्हणलं चलतंय कशावर? ते ट्रक उलथायला आहे. गावरान तुपाचा 100 डब्याचा आयशर टेम्पो आला. त्याला विचारलं पाव कोणाचा आहे? ते म्हणले तुम्ही कोणी विचारणार, मला फक्त भाडं दिले, मला फक्त भाडं दिले आणि त्यांनी याच्यात टाकले, मला काय माहीत नाही. 100 गावरान तुपाचे 15-15 किलोचे डबे उतरले. ही त्या पिठाची ताकद आहे. साधूनं दिलेला पिठाचा प्रसाद आजही कायमस्वरूपी अन्न, ते संपतच नाही तिथलं. याला प्रसाद म्हणतात, याला प्रसाद. भंगिऱ्यानं दिलेला प्रसाद असतो कुठं? झळमट लोकांना दिलेला प्रसाद अपमान आहे, आपल्या संप्रदायाचा अपमान आहे. बंगल्यात राहणारी बाई, नवऱ्याला पगार आहे, 1,50,000 पगार आहे, बंगल्यात राहती, सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण आणि जंगाटलेल्या माणसाचा प्रसाद स्वीकारती. अरे राजाच्या पोरीनं भीक मागितल्या इतका अपमान आहे. राजा याची कांता काय कोणाला मागे, राजाच्या बायकोनं राणीनं भीक मागितल्या इतका अपमान आहे. वैभवातल्या लोकांनी भंगाऱ्याचे प्रसाद स्वीकारायचे नाही, या संतांचे प्रसाद स्वीकारायचे. विठाला विठाला विठाला. नारदांची कृपा झाली. हरिप्राप्तीशी उपाय सांगतो. शंख लावला कानाला, शंख लावल्याबरोबर डोळे उघडे. प्रभू आपण हो. नारदानं कृपा तशी नव्हती केली. नारद भेटल्यावर सांगितलं होतं नारदानं, देव असा दिसतो, देव तसा दिसतोय, देवाचा चेहरा असा आहे, देवाचे हात असे आहेत, देवाचे पाय असे आहेत, हे सगळं लक्षण सांगितलं. आणि बसताना मंत्रही सांगितला, ओम नमो भगवते वासुदेवाय. अभंगात पण आहे ना, हा सकाळच्या पहाटेच्या ओळीत हे सुद्धा आहे, हे सुद्धा आहे, हे सुद्धा आहे. या मंत्राची ताकद आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. मला काही जास्त संस्कृत येत नाही. वासुदेव या शब्दाचा अर्थ विष्णू, ओम या शब्दाचा अर्थ शंकर आणि मध्यात एक लय स्थितीत अक्षर आलं, त्याला ब्रह्मा म्हणतात. या तिन्ही देवांचं वर्णन या शब्दात आलं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. रोधला प्राण आणि जगाचा मालक प्राप्त झाला, जगाचा मालक प्राप्त झाला. दृष्टांत संपला. राक्षसाच्या कुळातलं पोरग देव भेटला, पण कृपा कोणाची? नारदांची. म्हणून पहिलं कड हरि प्राप्तीसी उपाय, 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 हरि प्राप्तीसी उपाय.
भजने साधते साधने